तर मराठी सिनेमांचे हिंदीमध्ये रिमेक होणं ही गोष्ट काय आपल्यासाठी नवीन नाही. आजवर बऱ्याच मराठी सिनेमांचे हिंदीमध्ये रिमेक झालेत. त्यापैकी काही सिनेमे चाललेत सुद्धा. पण आपल्याला माहितीये की त्या सिनेमांमध्ये ती मजा नव्हती जी आपल्या ओरिजिनल सिनेमांमध्ये होती. आपला आजचा व्हिडिओ वेगळा असणार आहे. आज आपण त्या सिनेमांविषयी बोलणार नाही आहोत. आज आपण अशा सिनेमांविषयी बोलणार आहोत जे ऑलमोस्ट हिंदीमध्ये बनले होते. काही सिनेमांच्या फक्त चर्चा होत्या, काही सिनेमांची कास्टिंग फायनल झाली होती, तर काही सिनेमांचं तर शूटिंग सुद्धा सुरू झालं होतं. पण पुढे काही ना काही कारणांमुळे ते सिनेमे कधी बनू शकले नाही. अशाच सिनेमांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि यापैकी काही सिनेमांची नावं ऐकून तुम्ही सरप्राईज सुद्धा व्हाल. तुम्ही विचार कराल की हे सिनेमे जर खरंच हिंदीमध्ये बनले असते तर ते कशा प्रकारे बनले असते. तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अखिलेश आणि तुम्ही पाहताय डीप डाईव्ह सिनेमा. तर 6व्या नंबरला आहे दे धक्का. 2008 मध्ये आलेला हा मराठी कॉमेडी ड्रामा एका डिसफंक्शनल कुटुंबाची गोष्ट सांगतो. एकमेकांची सतत भांडण करणाऱ्या या कुटुंबाला एका रोड ट्रिप मधून एकत्र यावं लागतं आणि त्या प्रवासातून कॉमेडी सोबतच त्यांच्या फॅमिली बॉन्डिंगची गोष्ट आपल्या समोर येते. दे धक्काच्या रिमेक मध्ये एका पंजाबी कुटुंबाची गोष्ट आपल्याला दिसणार होती आणि मुख्य भूमिका करणार होते संजय दत्त. हा सिनेमा संजय दत्तचा एक कमबॅक सिनेमा असणार होता. महेश मांजरेकर आणि संजय दत्त यांचं खूप वर्षांनंतर आपल्याला एक रियुनियन पाहायला मिळणार होतं. जसं ओरिजिनल सिनेमामध्ये आपण कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास बघितला, तसं या सिनेमामध्ये हिमाचल प्रदेशची ट्रिप आपल्याला पाहायला मिळणार होती. तर मूळ कथा आणि फॅमिली डायनामिक्स तेच असणार होते, फक्त हिंदी ऑडियन्सला डोळ्यासमोर ठेवून थोडेफार बदल केले जाणार होते. मेधा मांजरेकर यांच्या रोलसाठी बऱ्याच अभिनेत्रींना अप्रोच केलं जात होतं आणि मुलांच्या रोलसाठी ऑडिशन सुरू होत्या. त्यांचा ओरिजिनल प्लॅन काय होता तर डिसेंबर 2016 किंवा जानेवारी 2017 पासून या सिनेमाचं शूटिंग सुरू करायचं आणि जुलै किंवा ऑगस्ट 2017 मध्ये हा सिनेमा रिलीज करायचा. पण शेवटी झालं असं की संजय दत्तने कमबॅक करण्यासाठी दे धक्का ऐवजी भूमी हा सिनेमा निवडला. आणि हा निर्णय महेश मांजरेकरांना अजिबात पटला नाही. याच्याविषयी ते एका मुलाखतीमध्ये बोलले देखील होते की संजय दत्तचा हा डिसिजन त्यांना अजिबात एक्साइटिंग वाटला नाही. त्यांची इच्छा होती की संजय दत्तने याच सिनेमातून कमबॅक करावा आणि आता त्याने त्याच्या वयाला शोभतील अशा भूमिका कराव्यात. पण संजय दत्तने हा सिनेमा चूज केलाच नाही आणि दे धक्काचा हिंदी रिमेक आपल्याला कधी पाहायला मिळालाच नाही. 5व्या नंबरला आहे शिक्षणाच्या आईचा घो. हे जे टायटल आहे ना, हे ठेवण्याची हिंमत फक्त महेश मांजरेकर सरांसारखे लोकच करू शकतात. तर असो, तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषेमध्ये याचा रिमेक ऑलरेडी बनला होता आणि 2011 मध्ये सलमान खानने हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा हिंदी रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो स्वतः या सिनेमाची निर्मिती करणार होता आणि महेश मांजरेकरच याचं हिंदी व्हर्जन डायरेक्ट करणार होते. सलमानला या सिनेमाची कल्पना इतकी आवडली होती की तो स्वतः सुद्धा या सिनेमाचा एक भाग बनणार होता. अभिजित देशपांडे याचं हिंदी व्हर्जन लिहिणार होते आणि ओरिजिनल सिनेमामध्ये याची भरत जाधव यांची भूमिका आहे. त्यासाठी गोविंदाला अप्रोच केलं गेलं होतं, पण गोविंदाला ती स्क्रिप्ट अजिबात आवडली नाही. जवळजवळ 3 वर्ष सलमान खान गोविंदासोबत बोलत होता, पण गोविंदा काही केल्या सिनेमा करायला तयारच होत नव्हता. फेब्रुवारी 2014 पासून या सिनेमाचं प्रोडक्शन सुद्धा सुरू होणार होतं, पण सिनेमा कधी बनलाच नाही. याचे एक कारण हे सुद्धा होतं की याच्या कास्टिंगवर कधी काही ठोस निर्णय झालाच नाही. सलमान खानला फक्त गोविंदानेच हा रोल करावा असं वाटत होतं, पण गोविंदाला काही स्क्रिप्ट आवडली नाही. खास गोविंदासाठी या स्क्रिप्टमध्ये अजून बदल करण्यात आले. परत एकदा स्क्रिप्ट पाठवण्यात आलं, पण गोविंदाला या सिनेमात कामच करायचं नव्हतं. आणि दुसरं कारण म्हणजे सलमान खान असंही म्हणाला की ओरिजिनल सिनेमा आल्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बरेच बदल होत आलेले आहेत, त्यामुळे आता त्या कथेचा रिमेक बनवण्यामध्ये काहीच पॉईंट नाही. सो सलमान खान आणि महेश मांजरेकर या दोघांनाही हा सिनेमा हिंदीमध्ये करण्याची खूप इच्छा होती, पण तो कधी बनू शकला नाही. तर 4थ्या नंबरला आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या सिनेमाचा रिमेक सुद्धा सलमान खानच करणार होता. महेश मांजरेकरच याचं दिग्दर्शन करणार होते. अनिल कपूर या सिनेमामध्ये सचिन खेडेकर यांची भूमिका करणार आहे अशा चर्चा होत्या. हा रिमेक यासाठी इंटरेस्टिंग होता कारण ओरिजिनल सिनेमाची जी थीम होती ना, ती प्रादेशिक अस्मिता ही होती. त्यामुळे तुम्ही जेव्हा याचा हिंदीमध्ये रिमेक करत असाल तेव्हा तुम्ही तो सीन टू सीन करू शकत नाही. तुम्हाला कोणता तरी वेगळा मुद्दा, कोणता तरी राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा घेऊन तो सिनेमा बनवावा लागला असता. सिनेमाची स्टोरी लाईन वेगळी असती, मेसेज वेगळा असता आणि कदाचित या सिनेमात आपल्याला महाराज दिसलेही नसते, दुसरे कोणते तरी महापुरुष दिसले असते आणि त्यामुळेच याचा रिमेक खूप इंटरेस्टिंग बनू शकला असता. पण या रिमेक सोबत सुद्धा तेच झालं जे शिक्षणाच्या आईचा घो या सिनेमाच्या रिमेक सोबत झालं होतं. हा सिनेमा कधी बनलाच नाही
आणि तो का बनला नाही याचं उत्तर फक्त सलमान खान आणि महेश मांजरेकर यांनाच माहित असेल. तिसऱ्या नंबरला आहे काकस्पर्श हा सिनेमा. आणि या रिमेकची स्टोरी ना आतापर्यंतची सगळ्यात क्रेझी स्टोरी आहे, कारण हा रिमेक तमिळ आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये सायमल्टेनियसली बनत होता. अरविंद स्वामी या सिनेमामध्ये सचिन खेडेकर यांचा रोल करणार होते आणि त्यासाठी त्यांनी वजन सुद्धा कमी केलं होतं. याशिवाय मिलिंद सोमन, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी अशी बरीच मोठी स्टारकास्ट असणार होती. जानेवारी 2014 मध्ये याचं शूटिंग सुद्धा सुरू झालं होतं. सिनेमाची पार्श्वभूमी तमिळ असणार होती, पण त्याचं शूटिंग यावेळी सुद्धा कोकणामध्येच होणार होतं. एक सीन आधी तमिळमध्ये शूट व्हायचा आणि त्यानंतर लगेच तो हिंदीमध्ये शूट व्हायचा. सो आतापर्यंत आपण जे सिनेमे बघितले ते फक्त अनाऊन्स झाले होते, पण या सिनेमाचं तर शूटिंग सुद्धा सुरू झालं होतं, तरी सुद्धा हा सिनेमा अडकला आणि पुढे कधी रिलीज झालाच नाही. एक असा सिनेमा ज्यामध्ये तमिळनाडूचा एवढा मोठा ऍक्टर होता, बॉलिवूडचे सुद्धा खूप मोठे कलाकार होते, 2 भाषांमध्ये सिनेमा सायमल्टेनियसली तयार होत होता, त्याच्यासोबत असं नक्की काय झालं की तो कधी पूर्णच होऊ शकला नाही याचं उत्तर आपल्याला आजही माहित नाही. पहिल्या नंबरच्या सिनेमाकडे जायच्या आधी मला एका सिनेमाचं स्पेशल मेन्शन करायला आवडेल, ज्याचं नाव होतं बालक पालक. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला आणि रितेश देशमुख यांनी प्रोड्यूस केलेला हा सिनेमा 2013 मध्ये प्रदर्शित झाला. किशोरवयीन मुलांच्या मनात सेक्स आणि प्युबरिटी बद्दल निर्माण होणाऱ्या क्युरिओसिटी भोवती फिरणारा हा विषय त्या काळात बराच बोल्ड मानला गेला. सिनेमाला मिळालेल्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नंतर रितेश देशमुख एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की बालक पालकचा हिंदी रिमेक करणं त्याच्या प्रोडक्शन प्लॅन्स मध्ये आहे, कारण अर्थात या सिनेमाचा विषय खूप युनिव्हर्सल आहे. किशोर वयात हे प्रश्न खरं तर सगळ्यांनाच पडत असतात, त्यामुळे या सिनेमाचा रिमेक कोणत्याही भाषेमध्ये बनू शकतो. एकदा अक्षय कुमार सुद्धा म्हणाला होता की मला बालक पालकचा हिंदी रिमेक करायला आवडेल. आता जर माझं वैयक्तिक मत ह्याच्यावर सांगायचं झालं ना, आपण एक प्रेक्षक म्हणून मराठी इंडस्ट्रीला सारखी नावं ठेवत असतो, यांचं हे चुकतं, यांचं ते चुकतं, पण एका गोष्टी बाबतीत मला माझ्या मराठी इंडस्ट्रीचं नेहमी कौतुक वाटतं आणि अभिमान सुद्धा वाटतो की नाळ असेल किंवा बालक पालक, शाळा, किल्ला यांसारखे सिनेमे फक्त आपल्या मराठी भाषेमध्येच बनू शकतात. लहान मुलांच्या भावविश्वावर जेवढे सिनेमे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीने अटेम्प्ट केलेत ना, तेवढे बॉलिवूडने कधीच केले नाहीत. आपण फक्त लहान मुलांसाठी सिनेमे बनवले नाहीयेत, आपण लहान मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहायला शिकवणारे सिनेमे बनवलेत. हे सिनेमे जर हिंदीमध्ये बनले असते ना, तर ते मराठीमध्ये जेवढे हिट झाले तेवढे कधीच झाले नसते. फार तर फार काय झालं असतं तर वर्षाच्या शेवटी अंडर रेटेड फिल्म्सच्या लिस्टमध्ये कोणीतरी या सिनेमाचं नाव ऍड केलं असतं. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीने असे सिनेमे बनवले देखील आणि ते हिट सुद्धा करून दाखवले, आणि त्यासाठी आपण आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचं कौतुक केलं पाहिजे. आता या यादीतला सगळ्यात अलीकडचा आणि माझ्या मते सगळ्यात इंटरेस्टिंग सिनेमा म्हणजे पावनखिंड. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक मधला हा सिनेमा बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंडीच्या लढाईवर आधारित होता. 2022 मध्ये आलेल्या या सिनेमामध्ये अजय पुरकर यांनी बाजीप्रभूंची भूमिका साकारली होती. पण पावनखिंड प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाच्या हिंदी रिमेक साठी सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या, आणि ही गोष्ट मला कुठल्या तरी जुन्या आर्टिकल मधून किंवा एखाद्या अफवेतून कळाली नाही. स्वतः दिग्पाल लांजेकर यांनी एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितलं आहे. पावनखिंड हिट झाल्यानंतर त्याच्या हिंदी रिमेकची ऑफर दिग्पाल सरांकडे आली होती, आणि गंमत म्हणजे त्यांनी तो प्रोजेक्ट सुरुवातीला साईन सुद्धा केला होता. पण त्यानंतर एक एक करून काही कलाकारांची नावं समोर यायला लागली आणि तिथून पुढे दिग्पाल लांजेकरांच्या मनात दुसराच विचार सुरू झाला. कारण मराठीमध्ये पावनखिंड बनवताना त्यांना जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते बॉलिवूडमध्ये त्यांना नक्की मिळणार होतं का? जर एखादा मोठा स्टार या भूमिकेत येणार असेल तर त्या स्टार सोबत त्याचं स्टारडम सुद्धा येणार होतं, आणि स्टारडम आलं की काही अपेक्षा येतात, काही मागण्या येतात, काही गोष्टी बदलाव्या लागतात. त्यामुळे दिग्पाल लांजेकरांना हाच प्रश्न पडला, उद्या एखाद्या स्टारला एखादी गोष्ट आवडली नाही, एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं वेगळं मत असेल, एखाद्या प्रसंगाबद्दल त्याला काही बदल हवा असेल, तर आपण तो बदल करू शकतो का? कारण महाराजांबद्दल त्यांची काही ठरलेली तत्व आहेत. महाराजांची व्यक्तिरेखा कशी दिसली पाहिजे, ती कशी मांडली पाहिजे, कोणत्या पद्धतीने इतिहास दाखवला पाहिजे, या सगळ्यांबाबतीत ते खूप स्पष्ट आहेत. आणि आता जर एखाद्या स्टारच्या नावासाठी, त्याच्या स्टारडमसाठी किंवा त्या मोठ्या हिंदी मार्केटसाठी त्या तत्वांची तडजोड करावी लागणार असेल, त्या सिनेमामध्येच बदल करावे लागणार असतील, तर मग हा सिनेमा आपण करायचा तरी कशाला, असा प्रश्न दिग्पाल लांजेकरांना पडला, आणि शेवटी त्यांनी त्या प्रोजेक्ट मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पावनखिंडचा हिंदी रिमेक ही फक्त एक अफवा नव्हती. ऑफर आली होती, त्यांनी प्रोजेक्ट साईन सुद्धा केला होता, कलाकारांची नावही समोर आली होती, पण पुढे या सिनेमासाठी ज्या प्रकारच्या अपेक्षा आणि डिमांड्स येऊ शकतात त्याचा विचार केल्यानंतर दिग्पाल लांजेकरांनी तो सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला. सो ही होती आपल्या सिनेमांची लिस्ट. तुम्हाला यापैकी कोणत्या सिनेमाचा रिमेक बघायला आवडला असता, कोणत्या सिनेमाचा रिमेक बनावा असं तुम्हाला वाटतं, हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.